यस न्यूज में आप सभी दर्शकों का स्वागत है। मैं आपके साथ इलियास बड़ेघर। आइए देखते हैं आज की खबर क्या कहती है। ನಿನ್ನೆ ಆದರ್ಶ ನಗರ ನಿಮಿಟದೊಳಗೆ ಒಂದು ಗುದ್ದಲಿ ಪೂಜಾಕ್ಕೆ ಬಂದಾರ MLA ಅವರು ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ಅವ್ರಿಗೆ ದೇಶದ್ರೋಹಿ ಹೇಳ್ದಂಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ದೇಶಕ್ಕೆ ಆಜಾದ್ ಮಾಡ್ಯಾರ. ಅವ್ರ ಮೈ ಮ್ಯಾಗಿಂದ ಬಟ್ಟೆ ತೆಗೆದು ದೇಶದ ಸಲುವಾಗಿ ಹೋರಾಟಾಡ ಅಂತ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ಅವ್ರಿಗೆ ಪಾಕಿಸ್ತಾನದ ಹೋಗಿ ಪಾಕಿಸ್ತಾನದೊಳಗೆ ಇರಬೇಕು, ಪಾಕಿಸ್ತಾನ ಹೊಡೆದಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆ MLAಗೆ ಯಾರೇ ದೇಶ ಆಜಾದ್ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಾರ ಅದುವರೆಗೆ ಗೊತ್ತದೇನಿಲ್ಲ. ಉಚ್ಚಾಟನೆ MLAಗೆ ಏನು ಅವಂಗ ಬಾಯಿಗೆ ಬಂದಂಗ ಯಾರಿಗೆ ಬೇಕಾದವ್ರಿಗೆ ನೆಹರು ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳೋದು, ಗಾಂಧೀಜಿ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳೋದು, ಏನರೇ ತಿಳಿದಾರ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮಂದಿಗೂ ಹೇಳೋದು, ಮುಸಲ್ರಿಗೆ ಹೇಳೋದು. ಒಂದು ರಾಷ್ಟ್ರಪಿತ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ಅವರು ಎಲ್ಲ ಕಟ್ಗಿ ಹಿಡಿದು ಮೈ ಮ್ಯಾಗ ಅರ್ಬಿಲ್ದವ್ರು ತಿರ್ಗಾಡ್ಯಾರ. ಇಂಥ MLA ದೇಶಕ್ಕೆ ಸ್ವತಂತ್ರ ಕೊಟ್ಟವ್ರಿಗೆ ಹಿಂಗೆ ಮಾತಾಡ್ತಾನ. ಅವಂಗ ಬುದ್ಧಿ ಗಿದ್ದಿ ಅದ ಏನಿಲ್ಲ. ಏನು ಅವಂಗ BJPಲಿಂದ ಹೊರಗೆ ಹಾಕ್ಯಾರಂತ ಏನರೇ ಮಾಡಿ ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಏನರೇ ಮಾಡಿ ಜಗಳ ಹಚ್ಚಿ ಏನು ರಾಜಕೀಯಕ್ಕೆ ಬಂದು ಮತ್ತೆ BJPಗೆ ಬರ್ಬೇಕನ್ಲಾಕತ್ತಾನ. ನಾ BJPಗೆ ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ನಿನ್ಗೆ ಯಾರು ಬೇಡ ಅನ್ಲಾಕತ್ತಾರ? ಕಾಂಗ್ರೆಸ್ದೊಳಗೆ ನಾವ್ರಿ ಹೆಣನೂ ನನ್ನ ಬಲ್ಲಿ ಒಯ್ಬೇಡ, ನಿನ್ಗೆ ಹೆಣಾರ ಬಿಡು, ನೀನು ಮ್ಯಾಗ ಉಗಳಂಗೂ ಇಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅವರು. ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ ಇವತ್ತ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಯವರು, ಎಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅವರು ಎಲ್ಲಾರು ಕೂಡಿ ನಾವು ಒಂದು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ಲಾಕ ಬಂದೀವಿ. ಇದು ನಾವೇ ಬಂದು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತೀವಿ. ಸೋಮೋಟು ಯಾಕೆ ಮಾಡ್ಬೇಕು ನಾವು? ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ ಡಿಪೆಂಡ್. ಅವರು ಅಜಿತ್ ಸಾಹೇಬ್ರ ಅದಾರ, ಅವ್ರು ಬಿಜಿ ಇದ್ರು ಅಟ್ಟಾದ್ರು ಬಂದು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ತಗೊಳಕತ್ತಾರೆ, ವ್ಯಾಪಾರ ತಗೊಳಕತ್ತಾರೆ. देश के 140 करोड़ लोगों का अपमान किया गया है कि देश के पितामह का अपमान किया गया है। अगर देश के पितामह का अपमान होता है तो ये समझिए ये पूरे देश का अपमान है, देश के हर एक नागरिक का अपमान किया गया है। ये हमें इस बात की शर्म है कि जो काम हमारे पुलिस डिपार्टमेंट को खुद करना चाहिए था, सो मोटो करके स्वयं प्रेरित उन्हें केस दर्ज करना चाहिए था बसनगौड़ा पाटिल यत्नार के खिलाफ, जिन्होंने हमारे महात्मा पितामह गांधी जी के खिलाफ गलत शब्दों का इस्तेमाल किया है। उन्हें पाकिस्तान का पितामह घोषित करने की कोशिश की गई है। ये बहुत ही शर्मनाक बात है। ये नेता चड्डी पहनते पहनते पैंट भी पहनने लगे, मगर इनके दिमागों में अभी भी गोबर भरा हुआ है। हम यहाँ आप देख सकते हैं इस वक्त आदर्श नगर पुलिस स्टेशन में पहुंचे हुए हैं, लेकिन हमें शर्म इस बात की है, ये जो सो मोटो खुद पुलिस डिपार्टमेंट देश के पितामह पर जब का अपमान किया जाता है तो खुद पुलिस स्टेशन खुद स्वयं प्रेरित केस दर्ज करना पड़ता है। मगर यहाँ पर हम तकरीबन 500 से 600 लोग यहाँ पर मौजूद हैं और कंप्लेंट दर्ज करा रहे हैं, और इंशाल्लाह हमें यकीन है कि पुलिस डिपार्टमेंट FIR जरूर करेगा, FIR होगा। अगर FIR नहीं होगा तो हम खामोश नहीं होंगे, क्योंकि ये हमारे देश के पितामह पर अपमान किया गया है। हम इस पर कभी खामोश नहीं होंगे। हम यही कहेंगे कि पुलिस डिपार्टमेंट जो भी शख्स किसी भी खिलाफ या किसी धर्म के खिलाफ हो या किसी महात्मा के खिलाफ जब बोलता है तो जनता को क्यों पुलिस स्टेशन तक पहुंचना पड़ रहा है? क्योंकि आपकी इंटेलिजेंसी क्या कर रही है कि आपकी इंटेलिजेंसी सोई है? कोई आता है नेता और यहाँ तक के देश के महात्मा के ऊपर यानी कि देश के पितामह को तक वो पाकिस्तानी का राष्ट्र पितामह घोषित करने की कोशिश करता है। तो मैं समझता हूं कि हमारे सरकार और हमारे देश, हमारे पुलिस डिपार्टमेंट के लिए भी शर्म की बात है कि जो काम उन्हें करना था वो हम खुद यहाँ जनता आकर FIR कर रहे हैं।
सिर्फ एफआईआर होते रहेंगे, कुछ कार्रवाई होगी? नहीं, आपने बहुत अच्छा सवाल किया। इसी के चलते हमारी एक टीम ऑलरेडी सीएम से हमने मुलाकात की है कि यही नहीं, जो भी हेट स्पीच देता है वो चाहे किसी भी धर्म का हो, उसके खिलाफ कानूनी कार्रवाई सख्त से सख्त करना चाहिए। वही मैं बोलना चाह रहा हूँ कि ये काम पुलिस डिपार्टमेंट का है। जो भी धर्म की नफरत की सियासत करता है, उस नफरती नेता के खिलाफ स्वयं प्रेरित होकर उसे जेल भेज देना चाहिए। हमारी ये मुहिम शुरू है, हम इस मुहिम में आगे बढ़ रहे हैं। इंशाल्लाह ये बसवनगौड़ा पाटिल यत्नाड़ी नहीं, इस जैसे कितने भी लोग हैं, हम उनके खिलाफ कार्रवाई करने की कोशिश करेंगे जो नफरत बांटने चाहते हैं, देश के माहौल को खराब करना चाहते हैं। सर, कांग्रेस पार्टी को पाकिस्तान की पार्टी बोलते हैं, आपके सीएम को तक वो जो है पाकिस्तान का एजेंट बोलते हैं, फिर भी अभी तक कुछ कार्रवाई नहीं। ये सिरा में जो सीएम है मुख्य, उनका कुछ अंडरस्टैंडिंग है क्या? नहीं, ऐसा तो नहीं होता है। सीएम को वक्त भी नहीं होता है कि राज्य की कितनी न्यूज़ें देखेंगे वो। ये लोकल न्यूज़ों में आ जाते हैं ऐसे से, ये डायरेक्ट बड़े स्ट्रीम मीडिया में नहीं आते, तो उन्हें पता भी नहीं रहता कि कोई उनके खिलाफ कह दिया है। अब अगर हमारे प्रधानमंत्री की बात करेंगे तो मोदी जी के बारे में भी कई शब्दों का इस्तेमाल किया जाता है, मगर ऐसा नहीं कि डायरेक्ट एक्शन हो। वो एक वक्त होता है, लेकिन इंशाल्लाह एक्शन होगी। और हम भी जो ये गलत काम कर रहे हैं, जो भी ये देश में नफरत पैदा करने की भाषण कर रहे हैं, उसकी पूरी रिपोर्ट हम भी देने की कोशिश कर रहे हैं सरकार से। सर, पहले तो मुसलमानों को बोला करते थे, फिर उसके बाद परवाजी तक बात आई, फिर अब ये महात्मा गांधी तक बात आई, फिर आगे कहाँ तक ये नहीं? उन्हें मैं आपको बोला ना, उनके दिमाग में अब गोबर भर गया है। जैसे ही पार्टी से उनको निकाला गया है, उनका दिमाग पूरी तरह से पागल हो गया है। वो खुद मुस्लिम धर्म से होते हुए खुद अपने पार्टी के नेताओं को गाली देने लगे, फिर पार्टी को गाली देने लगे, यहाँ तक कि अपने मजहब को भी नहीं छोड़ा उन्होंने। मजहब के महानता बसवन्ना को भी नहीं उन्होंने बख्शा। तो आप सोचिए ये कितना पागल किस्म का इंसान होगा। ये पूरी तरह से पागल हो गया है, अब इसे पिंजरे में डालने की जरूरत है। तो हमारी भी अपील यही है कि सरकार से जल्द इस पागल को पिंजरे में डाले, नहीं तो ये एक बीजापुर ही नहीं पूरे कर्नाटक का माहौल ये खराब कर सकता है हिंदू मुस्लिम के नाम पर। आप पागल कह रहे हैं, तो पागल का इलाज क्या जाती है? पागल का इलाज वही है कि उसे पिंजरे में डाला जाए। तो नहीं, आपका सरकार को कहना पड़ रहा है पिंजरे में डालने। नहीं, उसके रूल्स होते हैं ना, हम उसके रूल्स के हिसाब से ऑलरेडी सीएम से भी हमने मुलाकात की है, ऑलरेडी प्रोसेशन चल रहा है और ऑलरेडी हम यहाँ पर भी पहुंचे हैं। आप देख रहे हैं हमारी हर तरह से कोशिश जारी है। अब वो जो प्रोसीजर के हिसाब से जो काम होता है होगा, लेकिन इंशाअल्लाह हमें सफलता जरूर मिलेगी। सर, राजा सिंह ने भी तो उसके फौरन बाद ही वहाँ की सरकार जो इमीडिएटली वो भी शासकीय थे, जी उन्हें भी रूल्स हैं, फिर क्या यत्नाड़ों को अलग रूल्स है? नहीं, किसी की देखिए, देश का कानून कहीं भी जाए एक ही होता है। तो देश के कानून के हिसाब से हमें चलना पड़ता है। देश के कानून के हिसाब से जहां जहां भी एफआईआर हुए हैं वो उस सेक्शन के हिसाब से नहीं हुए जो सेक्शन डालना चाहिए था। ये कहीं ना कहीं हमारे जो कंप्लेंट हमने दिए हैं, ये हमारी भी गलतियां हैं। अगर हम सही तरीके से वकीलों की राय मशवरा करके अगर कंप्लेंट देते तो कहीं ना कहीं इसका इफेक्ट देखने को मिलता। ये इमीडिएटली हम बिना सोचे कुछ कह दे तो जाते हैं और कंप्लेंट दे देते हैं, और वो एक्ट नहीं डाले जाते जिसमें गिरफ्तारी की जाए। ये इस तरह की जरा हमारी भी विफलता है। तुम्हारे एक्शन पर, एमएलए बसवनगौड़ा के एक्शन पर कांग्रेस का रिएक्शन होता है, लेकिन फायदा तो एमएलए को जरा पब्लिसिटी विशेष मिल रही है। किस तरह की पब्लिसिटी बोलना चाह रहे हैं? अभी तुम्हें जो बैठ दे रहे हैं, कंप्लेंट दे रहे हैं, इससे वायरल तो होने वाला है। नहीं, देखिए, आप वायरल मत सोचिए। ये देश के पितामह का अपमान किया गया है। अरेस्ट कौन सी बात पे अरेस्ट नहीं, उसीलिए तो हम यहाँ पुलिस स्टेशन में आए ना। और मैं यही आपसे पहले ही मैं ये कहा कि हमें शर्म की बात है कि हम लोगों को तो पुलिस स्टेशन भी आना नहीं चाहिए। जबकि पितामह को जब पितामह की बेइज्जती की जाती है तो पुलिस डिपार्टमेंट का फर्ज होता है कि वो स्वयं प्रेरित होकर इस नालायक पर कंप्लेंट दर्ज करे, मगर नहीं होता। तो हमें भी शर्म की बात है। अगर जल्द से जल्द कंप्लेंट नहीं हुआ तो आप जैसे बोले हमारी सरकार है, हम सरकार तक, यहाँ तक सिद्धरामैया जी तक भी हम इस बात को पहुंचाने की कोशिश करेंगे और एफआईआर जरूर करेंगे। हमें आपको यकीन दिलाते हैं। ಇಲ್ಲಿ ಆದರ್ಶನಗರ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಇವತ್ತೆಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರು ಕೂಡ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ಅವರು ನಮ್ಮ ದೇಶದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಕೊಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಮೂಲ ಕಾರಣಕರ್ತರಾದಂಥ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿಯವ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವಹೇಳನಕಾರರಾಗಿ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ. ಆ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು ಇವತ್ತು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಒಂದು ಎಫ್ಐಆರ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಇದನ್ನು ಸೋಮೋಟೋ ಕೇಸ್ ನಿಮ್ಮ ಮಗಳೇ ನಿಮ್ಮ ಇವರು ವರದಿಗಾರರು ಕೇಳ್ದಂಗೆ ಅವರು SP ಅವರ ಇದನ್ನು ಸೋಮೋಟೋ ಕೇಸ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಾಗಿತ್ತು, ಅವ್ರು ಮಾಡಿಲ್ಲ. ಅದು ನೀವು ಅವ್ರಿಗೆ ಅದನ್ನು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಬೇಕು, ಯಾಕೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿಲ್ಲ ತಕ್ಷಣ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಎಫ್ಐಆರ್ ನಾವು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಈಗೆಲ್ಲರೂ ನಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಡೆಲ್ಲ ಕೊಟ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಅವರು ಯಾಕೆ ಈ ಥರ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಾರ ಅನ್ನೋದು ಇದು ಎಲ್ಲರಿಗೆ ಒಂದು ಎಷ್ಟು ಪ್ರಶ್ನೆ ಆಗ್ಯದ. ಅವರು ತಮ್ಮ ಪಾರ್ಟಿಯವ್ರಿಗೆ ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ಇವತ್ತು ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿಯವ್ರಿಗೆ ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ಜವಾಹರ್ಲಾಲ್ ನೆಹರು ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಾರೆ.
ಈ ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಯಾರು ತ್ಯಾಗ ಮಾಡ್ಯಾರ, ಯಾರು ಬಲಿದಾನ ಮಾಡ್ಯಾರ ಅಂಥವ್ರ ಬಗ್ಗೆನೇ ಇವ್ರು ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಾರ. ಸ್ಥಿತಪ್ರಜ್ಞೆಯನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡ್ರ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅತಿಶಕ್ತಿ ಅಲ್ಲ ನಂಗೆ. ಸರ್, ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮದೇ ಸರ್ಕಾರ ಇದೆ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಇದ್ಕೊಳ್ಳೇನು ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಆದೇಶ ಇದೆ, ಯಾವ ಈಗ ಬೇರೆ ಜಾತಿಗೆ ಹೇಳೋದು ಯಾವುದು ಮತ್ತು ಇದು ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಸೋಮಟ್ಟು ತಗೋಬೇಕಂತೇಳಿ ಏನಾಗ್ಯದ, ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ತಮ್ಮ ವಿಚಾರಗಳನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸ್ವತಂತ್ರ ಇರ್ತದ. ಯಾರು ಬೇಕಾದ್ರೂ ಮಾತಾಡಲ್ಲ. ಇದೇನಾಗ್ಯದ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿಯವ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಿದ ವಿಷಯಕ್ಕೆ ಏನಾಗಿದೆ, ಉಳಿದ ಯಾವ ವಿಷಯದ ಮಾತಾಡೋಣ, ಈ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಅದು ಮಾತಾಡೋ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿಯವರ ಕುರಿತು ಅವಹೇಳನಕಾರಿ ಹಾಗೂ ಅತ್ಯಂತ ಕೀಳು ಮಟ್ಟದ ಭಾಷೆಯನ್ನು ಬಳಸಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅವರಿಗೆ ಅಪಮಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ಯಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಡೀ ಜಗತ್ತಿಗೆ ಮಹಾತ್ಮ ಅವರು. ಇಡೀ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಶಸ್ತ್ರ ಅಸ್ತ್ರ ಇರಲಾರ್ದೆ ಅಹಿಂಸೆಯಿಂದ ಒಂದು ಸ್ವತಂತ್ರಗೊಳಿಸಿದ್ದು ಯಾರೇ ಇದ್ದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿಯವ್ರದಾರ. ಅದನ್ನು ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿಯವರ ಅಹಿಂಸಾವಾದವನ್ನು ಇಡೀ ಜಗತ್ತೇ ನಂಬ್ತದೆ. ಅಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅವಹೇಳನಕಾರಿ ಮಾತಾಡಿದ್ದು ಅತ್ಯಂತ ಖಂಡನೀಯವಾಗಿದೆ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಖಂಡಿಸ್ತೇವೆ. ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿಯವರು ಎಂತೆಂಥ ವ್ಯಕ್ತಿತ್ವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ದುಂಡು ಮೇಜಿನ ಪರಿಷತ್ನೊಳಗೆ ಅಲ್ಲಿ ಮಹಾರಾಣಿ ಅವ್ರಿಗೆ ನಾ ಗಾಂಧಿಗೆ ಭೇಟಿ ಆಗ್ಬೇಕಂತ ಕೇಳ್ತಾಳೆ. ಅವಾಗ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಇಂತಿಂಥ ನಿಮ್ಮ ಕೋಡ್ ಇರ್ತಾವೆ, ಹಿಂಗೆ ಪ್ಯಾಂಟ್ ಇರಬೇಕು, ಶರ್ಟ್ ಇರಬೇಕು, ಇವೆಲ್ಲ ಇರಬೇಕು.
ಆದ್ರೆ ಅವರು ಯಾವುದೂ ಇರಲಾದ ತಮ್ಮ ಏನು ಬಟ್ಟೆ ಇತ್ತು ಅದೇ ಬಟ್ಟೆ ಅರಬಟ್ಟೆಲಿ ಹಾಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ. ಅವ್ರು ಕೇಳ್ತಾರೆ ಒಳಗೆ ಬಿಡುನ ಬೇಡ, ಒಳಗೆ ಬಿಡ್ರಿ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ಏನು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ದೇಶದಾಗ ಏನು ಬಟ್ಟೆ ಇಲ್ಲ, ಹೇಗೆ ಹಿಂಗ್ಯಾಕೆ ಬಂದಿರಿ ನೀವು? ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದ ಅರಿವಿ ಎಲ್ಲ ನೀನೇ ಹಾಕೊಂಡು ಕೂತಿ, ಅದಸ್ಲೇ ನಾವು ಹಂಗೆ ಬಂದೇವು ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರ ಬಾಯಿಗೆ ಒಂದು ಮುಚ್ಚುವಂಥ ಕೆಲಸ, ಧೈರ್ಯವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಂಥ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿಯವರು ಈ ಜಗತ್ತಿಗೆ ಶ್ರೇಷ್ಠವಾದಂಥವ್ರು, ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಒಂದು ಸ್ವತಂತ್ರ ತಂದು ಕೊಟ್ಟವರು. ಅವ್ರಿಗೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಮಾಡಿದ್ದು ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರನೇ ಇವತ್ತು ನಿಂತು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ಹಾಕಬೇಕಾಗಿತ್ತು. ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಬಂದೆವು. ನಾವು ಇವತ್ತು ನೇತೃತ್ವದೊಳಗೆ ಅವ್ರ ಕೇಸ್ ಹಾಕಿ ಮುಂದಿನ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಕಠಿಣ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಕೇಳ್ಕೊಂಡು ನಡೆಯುವಂತ ನಾವು ಜಯ ಹಿಂದ್ ಜಯ ಕರ್ನಾಟಕ. जैसा कि आप सब जानते हैं कि आप सभी का प्यार हमारे साथ कायम है। इसी तरह से हमारे इस चैनल को प्यार करते रहिए और हमारी सारी खबरों को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलिए। हमारा यही मकसद है कि आपको हर खबर जो है, जैसा है वैसा ही आपको हम दिखाते रहेंगे, ना किसी का पक्ष लेंगे, ना किसी के विरोध में जाएंगे। हमारे कदम सच के साथ।